नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात जमावबंदी. जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश. पुण्यातील पूरग्रस्तांसाठी 25,000 रुपयांची मदत मिळणार. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचं आश्वासन. तर पूरस्थितीला कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे देखील काढण्यात येणार. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. पैठण रोडवरील बिडकीन MSCB कार्यालयाजवळ जलवाहिनी फुटली. उद्या शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता. बोरीवलीत नाले सफाई करताना 2 कामगार नाल्यात पडले. दोघांना बाहेर काढण्यात यश. एकाची प्रकृती गंभीर. भाईंदर पूर्वेत धोकादायक इमारत पडताना पोकलेन मशीन उलटलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पवईच्या गांधीनगर ब्रिजवर मिक्सर गाडी पलटी. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. पुण्यातील भीमाशंकर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरले शिवसैनिक. धुळ्यात शासकीय विद्यानिकेतन निवासी वसतिगृहाची बत्ती गुल. वसतिगृहातील वीज पुरवठा बंद असल्यानं विद्यार्थ्यांना त्रास. वीज वितरण कंपनीकडे तक्रार देऊनही वीज पुरवठा खंडित. धुळ्यातील सुरत नागपूर महामार्गावरील मोराणे गावालगत सर्व्हिस रोड नसल्यानं गावकऱ्यांची अडचण. सर्व्हिस रोड पूर्ण करण्याची गावकऱ्यांची मागणी. मुंबई गोवा अंतर अवघ्या 6 तासात पूर्ण होणार. MSRD कडून कोकण द्रुतगती महामार्गाचं नियोजन. कोकण एक्सप्रेसवे लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील महासत्ता चौक परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण जमीनदोस्त. पुणे शहरातील अतिक्रमणांवरून पुणे पोलीस आयुक्त आक्रमक. शहरातील मुख्य रस्त्यांवरचे अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस आयुक्तांचे महापालिका आयुक्तांना पत्र. कल्याण पूर्वेत मनसेच्या शाखेवर पालिकेची कारवाई. अनेक पक्षाच्या शाखा अनधिकृत असताना आमच्या शाखेवरच कारवाई का? मनसे कार्यकर्त्यांचा सवाल. मनसे कार्यकर्त्यांच्या गोंधळानंतर पालिका अधिकाऱ्यांचा काढता पाय. नाशिकमध्ये अग्निशमन दलाचे माजी प्रमुख अधिकारी अनिल महाजन यांच्या घरावर लाचलुचपत विभागाची धाड. महाजनांकडे कायदेशीर उत्पन्नापेक्षा 42% अधिक अपसंपदा. पत्नीनं महाजनांना प्रोत्साहन दिल्यानं दोघांवर देखील गुन्हा दाखल. नाशिकच्या इगतपुरीत मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. इंस्टाग्रामवर मैत्री जुळल्यानंतर आरोपींनी सुरू केली चोरी. पुण्यात उच्चभ्रू भागात सायकल चोरी करणाऱ्या चोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मजा करण्यासाठी केली होती 30 सायकलची चोरी. एप्रिल ते जुलैमध्ये भारतातील कांद्याची निर्यात 2.6 लाख टनच. केंद्राच्या निर्बंधाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका. पालघर जिल्ह्यात मतदारसंख्येत जलदगतीनं वाढ. लोकसभा निवडणुकीनंतर पालघरमधील मतदारसंघात 25,000 मतदारांची वाढ. मुंबई महानगरपालिका आयुक्त निवडणूक निर्णय अधिकारी. केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा. विधानसभा निवडणुकीची जबाबदारी. प्रवाशांच्या तिकिटांचे पैसे खिशात घालणाऱ्या पुणे PMPLच्या 8 कर्मचाऱ्यांचं निलंबन. प्रवाशांसोबत गैरवर्तन करणं, पैशांचा अपहार करणं या प्रकरणी 7 वाहक तर एका चालकावर कारवाई. नवी मुंबईत 211 विनापरवाना फलकांवर कारवाई. अतिक्रमण विभागाची धडक मोहीम. महापालिका आयुक्तांचे निर्देश. पुणे पालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात 45 जागांसाठी भरती. विविध पदांसाठी निविदा जाहीर. 9 ऑगस्ट, 23 ऑगस्ट आणि 30 ऑगस्टला मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया होणार. गणपतीत कोकणात जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकाकडून विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन. गणेश भक्तांच्या सोयीसाठी 252 गणपती विशेष रेल्वे गाड्या असणार. बुकिंग कालपासून सुरू. नागपंचमी सणानिमित्त कोकणातील बाजारपेठा सजल्या. सिंधुदुर्गमधील बाजारात खरेदीसाठी नागरिकांची लगबग. जळगावात महिला प्रवाशांमुळे एसटीला तब्बल 251 कोटी 9,44,000 उत्पन्न. एसटी महिला सन्मान योजनेचा एसटी विभागाला लाभ. मुंबई पालिकेच्या सचिव विभागात लिपिकांची 55 पदं रिक्त. अपुऱ्या मनुष्यबळामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण. LICचा तिमाही नफा 10,461 कोटींवर. तिमाहीत नफा 10% वाढला. समभागाचा वर्षभरात 74.88% परतावा. म्हाडाच्या सप्टेंबरमधील सोडतीच्या निम्म्याहून अधिक घरांचा ताबा नववर्षात मिळणार. सोडतीतील 1,327 घरं निर्माणाधीन प्रकल्पातील. सोडतीनंतर विजेत्यांना घराच्या ताब्याची प्रतीक्षा करावी लागणार. महारेरा संकेतस्थळ लवकरच अद्ययावत होणार. संकेतस्थळाला काल सुसंगत आणि वापरकर्ता स्नेही बनवण्याचा प्रयत्न. महारेराचं संकेतस्थळ 13 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट पर्यंत उपलब्ध नसणार.
परकीय चलन गंगाजळी 675 अब्ज डॉलरच्या उच्चांकावर. रिझर्व्ह बँकेकडून आकडेवारी प्रसिद्ध. परिचारिका संवर्गाच्या अभ्यासक्रमांची नोंदणी सुरू. एएनएम, जेएनएम, पीएचएन आणि डीपीएनची गुणवत्ता यादी 12 ऑगस्टला लागणार. महाविद्यालयांमधील हिजाब बुरखा बंदीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. एनजी आचार्य आणि डीके मराठे कॉलेजच्या हिजाब बंदीच्या निर्णयावर सुनावणी. मुंबईतील गायी आणि म्हशींचे गोठे तबेले आता बाहेर हटवण्याच्या निर्णयाला वेग येण्याची शक्यता. पालिकेकडून सर्व तबेल्यांना नोटिसा बजावण्यात येणार, तर 263 तबेले हटवण्यात येणार. पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक प्रकारात भारताच्या नीरज चोप्राला रौप्य पदकावर मानावं लागलं समाधान. ट्रॅक अँड फील्ड एथलेटिक्स प्रकारात 2 पदकं जिंकणारा नीरज एकमेव भारतीय. रौप्य पदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या. ट्विट करत मोदींनी अभिनंदन केलं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला कांस्य पदक. भारताचा स्पेनवर 2-1 अशा फरकानं दमदार विजय. टोकियोनंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देखील भारताला कांस्य पदक. पंतप्रधान मोदींकडून भारतीय हॉकी संघाचं अभिनंदन. पुढील पिढ्यांसाठी जपला जाईल असा पराक्रम. मोदींचं ट्विट. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक. राज्यात महायुतीचे मेळावे आणि प्रत्येक विधानसभेत एक सभा घेण्याचा निर्णय. 20 तारखेपासून 7ही विभागांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभा होणार. बैठकीनंतर प्रसाद लाड यांची माहिती. उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींमध्ये 45 मिनिटं चर्चा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीत राजकीय चर्चा झाल्याची शक्यता. उद्धव ठाकरेंनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट. रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचीही उपस्थिती. या भेटीनंतर केजरीवाल कुटुंबियांची भेट घेत अर्धा तास संवाद. उद्धव ठाकरेंवर खरगे आणि राहुल गांधींच्या दारात उभं राहण्याची वेळ. मातोश्रीवरच्या बैठका आता खरगेंच्या घरी होऊ लागलाय. उद्धव ठाकरेंच्या दिल्लीतील बैठकीवरून रावसाहेब दानवेंची टीका. मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवून विरोधी पक्ष कधी लढत नाही. ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र असेल. मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीत जागा वाटपात सुरुवातीला 156 जागांवर चर्चा होणार. काँग्रेस 2 नंबरवर असलेल्या मतदारसंघावर दावा करणार. सूत्रांची माहिती. इतरांना संधी दिली, आता मला संधी देऊन बघा. जसं बोलतो तसं मी वागतो. अजित पवारांचं आवाहन. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत गुलाबी रंगाचीच हवा. बस आणि इतर गाड्यांनाही गुलाबी रंग. लाडकी बहीण योजनेवरून विरोधक टीका करतात. लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार हा माझा वादा. लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया. काम नाही झालं तर सरोज आमच्या समोर रडते. सरोजला पुढच्या काळातही ताकद द्या. सरोज अहिर यांना पाठिंबा देण्याचं अजित पवारांचं आवाहन. जर असे कपडे घालून कोण निवडून आलं असतं तर कपड्याचे दुकानदारच मुख्यमंत्री झाले असते. असे कपडे घालून तुम्ही महाराष्ट्रासोबत कसे वागलात, त्यात बदल होणार आहे का? काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांची अजित पवार गटाच्या गुलाबी कॅम्पेनवर टीका.